बरं, काल मला असं वाटतं 3 गोष्टी घेतल्या आपण. लिनियर एक्सपान्शन, एरियल एक्सपान्शन आणि तिसरा कुठला होता, व्हॉल्यूम एक्सपान्शन. तर त्या तिन्ही गोष्टी आपण इथं कवर केल्या होत्या. तर मला सांगायचं होतं, मग आपण त्याचे फॉर्म्युले असं युनिट करायला लावले तुम्हाला, केले का तुम्ही फॉर्म्युल्याने असं युनिट? हां, ठीक आहे. सो ते महत्त्वाचं आहे. हां, ते सोपं आहे, इझिली करण्यासारखं होतं, ते करावं तुम्ही असं मी अपेक्षा करतो. बरं, आता आपण काय करूयात, तुम्ही पेज नंबर 170वर या. 170वर क्वेश्चन नंबर 68, 69 आपण करूयात आणि त्याच्याशी रिलेटेड काही गोष्टी सॉल्व करून बघूयात. ओके, ठीक आहे. सो लॉजिक समजेल. कालचं जे टॉपिक होता तो टॉपिक ऑफ इंटरेस्टचं क्विक रिव्हिजन आपण करूयात. बरं, काय होतं क्विक रिव्हिजनला, तर ऑब्वियसली आपलं जे फॉर्म्युले होते ते फॉर्म्युले छानपैकी इथं परत एकदा लिहितो मी. हां, बघा, चेंज इन लेंथ पर युनिट ओरिजिनल लेंथ इज इक्वल्स टू अल्फा इंटू, फॉर्म्युला लिहिताना मी लिहिलं होतं चेंज इन व्हाइट बोर्ड का इधर का रबर किधर है बाबा. हाँ, तो इधर लिखा था मैंने डेल्टा टी. ठीक है, सो दिस इज डेल्टा टी. सो देयरफॉर L2 माइनस L1 अपॉन L1 इज इक्वल्स टू अल्फा इन ब्रैकेट T2 माइनस T1, ऐसा लिखा था अपन ने लॉजिक. तो म्हणजे सिम्पल वर्ड्समध्ये जर लिहायचं असेल तर याला असंही लिहिता येईल. मग आता बघा, L2 मायनस L1 आणि हा L1 इकडे जाऊन मल्टिप्लाय झाला, तर L1 इंटू अल्फा इंटू T2 माइनस T1, and ये L1 फिर से इधर आ गया, तो L2 इज इक्वल्स टू ये बन गया L1 प्लस L1 अल्फा T2 माइनस T1. ठीक है, सो L1 अपना कॉमन भी निकलेगा, तो ये अंदर बचेगा 1 प्लस अल्फा इन ब्रैकेट T2 माइनस T1. सो अशा प्रकारे पण तुम्हाला एक इक्वेशन मिळेल. सो याला म्हणूयात न्यू लेंथ. जो L2 है ना उसको बोलेंगे न्यू लेंथ, L1 को बोलेंगे इनिशियल लेंथ. अँड म्हणजे सगळीकडे मिनिंग तेच होतं आहे, दुसरं चेंज होणार नाही. सपोज तुम्हाला विचारलं की तुम्हाला असं दिलं ॲट टेम्परेचर, पहिल्यांदा जे इनिशियल टेम्परेचर T1 इज इक्वल्स टू टी आहे, किंवा त्याला T0 म्हणतात, आणि फायनल टेम्परेचर T2 इज इक्वल्स टू लाईक 3T आहे, 3 टाइम्स टी आहे वगैरे वगैरे. तो इथल्या त्या व्हॅल्यू चेंज करून आपल्याला घेता येतात. ठीक आहे, सो L2 इज इक्वल्स टू L1 इन ब्रैकेट 1 प्लस अल्फा ऑफ T2 माइनस T1. तो इसको मैं ऐसा भी लिख सकता हूँ, लेंथ एट टेम्परेचर T अननोन टेम्परेचर इज इक्वल्स टू L0 इन ब्रैकेट 1 प्लस अल्फा टाइम्स, मग हे जे टेम्परेचर T2 त्याला T मानलं आणि T1 टेम्परेचर आहे त्याला 0 मानलं. आपण अशा पद्धतीने जाऊ शकतो. ठीक आहे, असा पण एक फॉर्म्युला येऊ शकतो. पण ते कसे वापरायचे काय मी ते खाली दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, सो लेट्स गो विथ दॅट. ॲड करता हूँ, ॲड न्यू बोर्ड. हां, सो मग क्वेश्चन नंबर 68 बघा. द लेंथ ऑफ अ मेटल रॉड. बघा, एक मेटल रॉड आहे, त्याची लेंथ दिली आहे 4 सेंटीमीटर. मी लिहिलं त्याची L1 इज इक्वल्स टू 4 सेंटीमीटर. किती टेम्परेचरला, ॲट T1 इज इक्वल्स टू, बघा मी कसं विचार करतो, ॲट T1 इज इक्वल्स टू 27 डिग्री सेल्सिअस. लेंथ इंक्रीजेस टू 4.02 सेंटीमीटर. आता मला सांगा, इनिशियल लेंथ होती 4 सेंटीमीटर, त्याच्यात कितीने वाढ झाली, 0.2 सेंटीमीटरनी, पण नवीन लेंथ एवढी झाली, आणि टेम्परेचर वाढलं असणार आहे नक्कीच. वाढलं तरच घडतं ते. when the metal rod is heated up to 387 degrees Celsius. Determine the coefficient of linear expansion of the metallic rod. कोइफिशियंट ऑफ लिनियर एक्सपान्शन, अल्फाची व्हॅल्यू काढायची आपल्याला. तर अल्फा कसं काढणार बाबा, मग सिम्पल फॉर्म्युला आपला काय, अल्फाच्या टर्म्समध्ये जर लिहायचंच ठरलं तर तुम्हाला आठवतं आहे का काल लिहिलं होतं, वी हॅव सिम्पल. हे बघा मी कसं लक्षात ठेवतो, चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ इज इक्वल टू, आता डायरेक्टली वगैरे नाही लिहित, इक्वल टू अल्फा इंटू चेंज इन टेम्परेचर. एक रॉड है, रॉड का इनिशियल लेंथ था भाई 4 सेंटीमीटर, पहला इनिशियल लेंथ, और उसका जब उसको इनिशियल टेम्परेचर था 27, उसको हीट किया बर्नर से सपोज, तो वो एक्सपांड हो गया तो उसका
लेंथ बन गया 4.02 सेंटीमीटर। तो आपसे बोला गया है उसका फाइनल टेम्परेचर कितना था 387। तो 387 टेम्परेचर है, थोडा वेळ बसता मॅम, माझं सेशन सुरू आहे, बसा। 387 टेम्परेचर है, T1 का वैल्यू 27 डिग्री सेल्सियस। सो अल्फा इंटू क्या लिखा मैंने, डेल्टा टी। ओके, सो देअरफोर मग आता माझ्या केसमध्ये जर मला एक्सप्लेन करायचं असेल तर डेल्टा एल म्हणजेच कोण आहे, किंवा अल्फा काढायचा आहे म्हटल्यानंतर अल्फा इज इक्वल्स टू काय लिहिणार मी, सो देअरफोर अल्फा इज इक्वल्स टू डेल्टा एल अपॉन एल इंटू क्या, डेल्टा टी। सो व्हाट इज डेल्टा एल, तो डेल्टा एल को लिखता हूँ मैं L2 माइनस L1 अपॉन एल मतलब इनिशियल लेंथ, और डेल्टा टू इज इक्वल्स टू T2 माइनस T1। ठीक आहे, सो अल्फा मग L2 ची व्हॅल्यू आहे का, हो आहे, L1 ची आहे। बरं, आता पहिला डाऊट येतो की हे सेंटीमीटरचं मीटरमध्ये कन्वर्जन करायचं आहे का, तर हे बघा लक्षात घ्या, इथे ना रेशो आहे L2 मायनस L1 आणि हा पण L1। सो सेम क्वांटिटीचा रेशो जर असेल तर युनिट कॅन्सल होणार आहे। सो नो नीड टू कन्वर्ट, मग इफ इट इज इन सेंटीमीटर कीप इट इन सेंटीमीटर, इफ इट इज नॉट इट्स ओके। ठीक है, एंड T2 माइनस T1, T2 का वैल्यू कितना है 387 और T1 का कितना है 27। तो आप इसका सब्ट्रैक्शन ले सकते हो सिंपली, L2 मायनस L1 अँड T2 मायनस T1, सबट्रॅक्शन घ्या, अल्फाची व्हॅल्यू मिळून जाईल। लॉग अँटी लॉग लेने की जरूरत नाही आहे, फायनल आन्सरला तुम्ही रेसिप्रोकलसाठी जरी गेले ना तरी चालेल। मी करून दाखवतो वाटलंच एक कॅल्क्युलेशन कसं करणार आहे बघा। L2 मायनस L1 तो नेक्स्ट बोर्डवर घेतो, हां 4.2 अल्फा इज इक्वल्स टू 4.02 माइनस 4 डिवाइडेड बाय 4 इनिशियल लेंथ इन ब्रैकेट 387 माइनस उनका कितना वैल्यू 27। ठीक है, हाँ 4.02 माइनस 4 इज 0.02 डिवाइडेड बाय 4। ठीक है, सेंटीमीटर सेंटीमीटर वैसे भी कैंसिल हो रहा है। 387 माइनस 27 इज हाउ मच, 0 0 गेला, 8 माइनस 2 इज हाउ मच 6 एंड 3 एज इट इज 360। सो अगेन ये डेसिमल शिफ्ट करो, डेसिमल शिफ्ट किया तो ये कितना बनेगा 2 इंटू 10 टू द पावर माइनस 2 डिवाइडेड बाय 4 इंटू 360। सो 2 1 ज़ा 2, 2 2 ज़ा 4 एंड 360 इंटू 2 ये कितना बना 1 इंटू 10 टू द पावर माइनस 2 डिवाइडेड बाय 720। आता नाउ दिस इज प्रेटी सिंपल, अल्फा इज इक्वल्स टू मी असं लिहिल 1 इंटू 10 टू द पावर माइनस 2 डिवाइडेड बाय 7.2 इंटू 10 टू द पावर प्लस 2। देखो ये 720.0 लिखा था, डेसिमल उसका लेफ्ट शिफ्ट किया 2 डिजिट्स है। सो दिस इज 7.2 इंटू 10 टू द पावर प्लस 2, ये ऊपर चला गया माइनस 2 एंड 1/7 चा रेसिप्रोकल पाहून घ्या। ठीक है, इंटू 10 टू द पावर माइनस 4। सो दिस इज अल्फा। सो वुड यू एबल टू फाइंड आउट द अल्फा देन, सिंपल है अल्फा का टेक्निक, कर पाओगे अल्फा, एवढं फायनल Yes, sir. हां एवढं फायनल कॅल्क्युलेशन करायचं मग अल्फाचं। हां ठीक आहे, मग अल्फा कसा काढायचा आहे ते मी शिकवतोय ह्या पॉईंटमधनं। सिमिलरली आता क्वेश्चन नंबर 69 बघा, 69मध्ये काय गिवन आहे क्वेश्चन नंबर 69मध्ये। सो क्वेश्चन नंबर 69 वी हॅव लेंथ ऑफ ए मेटल रॉड इज, मी लिहिली L1 घेतलं त्याला लगेच 150 सेंटीमीटर, किती टेम्परेचरला आहे तर T1 इज इक्वल्स टू 25 डिग्री सेल्सियसला। फाइंड इट्स लेंथ, उसका नया लेंथ फाइंड आउट करो व्हेन इट इज हीटेड टू T2 इज इक्वल्स टू 150 डिग्री सेल्सियस, एवढ्या टेम्परेचरला हीट झाल्यानंतर फाइंड आउट करा। अल्फाची व्हॅल्यू दिली आहे त्यांनी, अल्फा स्टील इज इक्वल्स टू 2.2 इंटू 10 टू द पावर मायनस 5 1 डिग्री सेल्सियस असं दिलं आहे। सो लेट्स गो अहेड, आपल्याकडे फॉर्म्युला आहे, मगाशी शिकवलं आहे मी तुम्हाला L2 लेन्थसाठी काय होता, म्हणजे फायनल लेंथ जर काढायची आहे T2 टेम्परेचर तर काय फॉर्म्युला, तर आपण आता प्रिव्हियसला कसं जायचं बाबा, प्रिव्हियस स्लाइडला, हां इथे वरती। ठीक है, प्रीवियस स्लाइड बघा, तो मैंने फॉर्मूला लिखा था, डू यू रिमेंबर दिस फॉर्मूला, L2 इज इक्वल्स टू L1 इन ब्रैकेट 1 प्लस अल्फा T2 माइनस T1। तो सेम फार्मूला के साथ जाता हूँ और वैल्यू निकालने की कोशिश करता हूँ। L2 इन ब्रैकेट L1 इन ब्रैकेट 1 प्लस अल्फा
T2 मायनस T1. ओके, सो अल्फाची व्हॅल्यू दिली आहे, हाँ दिली है सर, की वैल्यू टाका इथे T2 माइनस T1, वो वैल्यू डालो, 1 से ऐड करो और मल्टीप्लाइड बाय L1. ये देखो L1 को कन्वर्ट करने की ज़रूरत नहीं, इफ़ इट इज़ इन सेंटीमीटर कीप इट इन सेंटीमीटर. तो इससे होगा क्या कि आपका जो नया लेंथ आएगा L2 वो भी सेंटीमीटर में ही आएगा. ठीक है, सो गो विथ क्वेश्चन नंबर 69. सिमिलरली क्वेश्चन नंबर म्हणजे आता सिम्पल आहे कॅल्क्युलेशन करताना कीप इन माइंड ये 10⁻⁻5 आहे. 10⁻⁻5 असल्यामुळे काय करायचं मग, तर हे सबट्रॅक्शन होतं ना, 1 + समथिंग करायचं आहे आपल्याला. सो तो 10⁻⁻5 तिथं मॅनेज झाला पाहिजे, संपला पाहिजे इन द सेन्स 10⁻⁻5ला तुम्हाला रिमूव्ह करायचं आहे तिथनं. मग कसं करणार, दॅट्स चॅलेंज. T2 माइनस T1 इज लाइक 150 माइनस 25. ये दोनों का सब्ट्रैक्शन कितना हुआ, फिर 125 हुआ, बराबर. आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन किती होईल बाबा नेक्स्ट पेजवर जाण्यासाठी. सो L1 ची वैल्यू इन ब्रैकेट 1 प्लस, तो मैंने यहाँ पे लिखा था 1 प्लस 2.2 इंटू 10⁻⁻5. आणि दोघांचं सबट्रॅक्शन किती झालं, 150 माइनस 25, तो वो बना 125. करेक्ट, हाँ. तो 125 इंटू 2.2 यांचं मल्टिप्लिकेशन करा आणि यांचं मल्टिप्लिकेशन करून हा 10⁻⁻5 कमी करून 1च्या म्हणजे 0.00 असं काही जे आन्सर लिहिलं त्याच्या टर्म्समध्ये लिहा. 1 प्लस ऐड 1 विथ इट एंड L1 का वैल्यू आप डाल दो वहाँ पे. L1 का वैल्यू है 150 सेंटीमीटर, मल्टीप्लाइड बाय 150 यू विल गेट द आन्सर. ओके, सो तेवढं कॅल्क्युलेशन करा. अँड येस बच्चा पार्टी, स्ट्रिक्टली मला थांबावं लागतं, मला परत 9:30ला घरीपर्यंत जाऊपर्यंत तुम्हाला मीटिंगलाही जॉईन करून घ्यावं लागतं. ओके, सो सॉरी फॉर दिस. या बट विल कंटिन्यू इन टुमारो सेशन. या ठीक आहे, सो रेकॉर्डिंग याचं पाठवून देतो तुम्हाला. श्रावणी, सिद्धी, साक्षी, चलो बाय बाय, गुड नाईट.